शुभ सकाळ, जय शिवराय मित्रांनो, आज आपण लोहगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला ह्या पायरी मार्गाने वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तिकीट घेऊन वरती आपण किल्ल्यावर जाणार आहोत। चला तर जाऊया। मित्रांनो, आपण ग्रामपंचायत लोहगडवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि आपण या ठिकाणी आपली गाडी पार्क करून आपण पुढे जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग करून आपण पुढे आपण किल्ल्याकडे आपण जाऊ शकतो। खूप मोठी इथं पार्किंग आहे आणि इथं आपल्याला राहायची उत्तम प्रकारे सोय आपल्याला इथं मिळू शकते। तर ह्या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे। तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या मुख्य गेटमधून आपण एंट्री केली आहे आणि पुढे गेल्यावर आपल्याला तिकीट काढून आपल्याला किल्ल्यामध्ये आपल्याला एंट्रीमध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लिंबू सरबत आणि अशी विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी काउंटर आहेत। आपण तिथून लिंबू सरबत थंड पाणी आपण घेऊन पुढे जाऊ शकतो। तर समोर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तिकीट काउंटर आहे। त्या ठिकाणी आपल्याला तिकीट घेऊन आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो। तर आपण तिकीट घेऊया। तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी एक मोठं घाणीचं चाक आपल्याला इथे दिसतंय। तर मित्रांनो, आपल्याला हा लोहगडाची आपल्याला बाहेरून तटबंदी दिसते आणि समोरच आपल्याला विसापूरचा किल्ला आपल्याला समोरच दिसतोय। तर मित्रांनो, आपण किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। मित्रांनो, असं सांगतात की या दरवाजाच्या उजव्या बुरुजाखाली साबळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता। त्यामुळे त्याच्या बदल्यात त्यांना या खाली आपण जे लोहवाडी गाव दिसतं त्या गावाची पाटलकी देण्यात आली होती। तर सुंदर आणि असा हा पहिला दरवाजा आहे आणि ह्या मित्रांनो, ह्या दरवाजाची बांधणी गोमुख पद्धतीने केलेली आपल्याला दिसते। यामुळे तोफांचा मारा होऊ नये म्हणून ह्या दरवाजाच्या दोन्ही बुरुजांच्या आत लपलेला किल्ल्याचा पहिला दरवाजा आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला कोरलेला दिसतो। तर मित्रांनो, आपण आता गणेश दरवाजातून आत जाऊया। मित्रांनो, सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेले किल्ले म्हणजेच मराठीशाहीचे एक वैभव समजावं लागतं।
मित्रांनो, आपण किल्ल्याचा जो गणेश दरवाजा आहे त्याच्यावर आपण दरवाजाच्या वरती जे लावलेले सुडे आहेत त्या सुड्यांना एक प्रकार नाव असतं, जेणेकरून गोवळकोंडा, दिल्ली अशा प्रकारे या सुड्यांना सुद्धा नाव असतं आणि हे अनेकुचीदार सुडे आहेत. मित्रांनो, आपण दरवाजाला बघू शकतो ही साखरदंड, कडी आणि हा मित्रांनो हा दरवाजा मागची बाजू आणि ही या ठिकाणी दिसतंय आपल्याला ऑर्डरसा लावलेला दिसतोय. ते बघा ही जागा ऑर्डरसाला लावलेली जागा आणि मागची बाजू. इथं उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी देवड्या म्हणजे पहारेकऱ्यांना बसण्यासाठी ही जागा केलेली असते. तर मित्रांनो, आपल्याला गणेश दरवाजाच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी खोली दिसते आणि या ठिकाणी आपल्याला जंग्या दिसतात. तिथून आपण पूर्ण किल्ल्याची आपल्याला तटबंदी आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, आपण गणेश दरवाजाच्या वरती आलो आहेत आणि इथून आपल्याला वरच्या बाजूने आपल्याला काही आपल्याला वास्तू आपल्याला या ठिकाणून दिसतात. गणेश दरवाजाच्या वरती मित्रांनो आपल्याला असे काही जंग्या दिसत आहेत. हे जंग्या म्हणजेच शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी, किल्ल्यावर कोण येते त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा वेळ प्रसंगी या ठिकाणाहून सुद्धा आपण शत्रूवर हल्ला करू शकतो. त्यासाठी या जंग्यांचा उपयोग असतो आणि अन्यथा त्यांचा उपयोग हवेचे झुडूक येण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण गणेश दरवाजा सोडून आता पुढच्या दिशेला आपण चाललोय. तर मित्रांनो, आपण जेव्हा गणेश दरवाजावर जेव्हा वरती येतो तेव्हा आपल्याला डाव्या बाजूला एक ही वाट लागते. हा एक दरवाजा लागतो आपल्याला. या दरवाज्यातून जेव्हा आपण बाहेर निघतो तर आपल्याला एक मोठी तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसते आणि ही तटबंदी लागल्यावर जेव्हा किल्ल्यावर एखाद्या वेळेस शत्रूचा आक्रमण होतं त्यावेळेस आपल्याला चोर वाटेनं जाण्यासाठी या ठिकाणी एक चोर दरवाजा केलेला आहे. तो आपण पाहूया. चोर दरवाजा आपल्याला इथं पाहायला भेटतो. इथं आतमध्ये पूर्ण अंधार आहे, पण समोरून आपण जर इथं गेलो तर आपल्याला इथे एक चकमक सारखं आपल्याला ही खोली वाटते. पण या ठिकाणी आपल्याला दिसतो हा समोर शिवकालीन शौचकूप. इथं आपल्याला त्याचा पुरेपूर वापर करताना दिसतोय हा आजही शिवकालीन शौचकूप.
या दरवाजाच्या आतील बाजूला सुद्धा असे अडसर केलेले आपल्याला दिसत आहेत. इकडे सुद्धा आपल्याला वरती जायला रस्ता आहे, पण अगोदर आपण आता मित्रांनो हा दरवाजाच्या वरती थोडा आल्यावर आपल्याला एक वरती इकडं जिना दिसतोय. आल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही, पण समोर आपण इथून ह्या बुरुजावरून समोरचे गाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर खूप मजबूत आणि असा भक्कम असा हा किल्ला आहे मित्रांनो. खरंच लोखंडासारखाच म्हणजे लोहासारखा एकदम मजबूत हा किल्ला आहे. मित्रांनो या किल्ल्याची तटबंदीचं विशेष महत्त्व म्हणजे शत्रू कुठल्याही दिशेने आला तरी त्याच्यावर नजर ठेवू शकतो आपण. म्हणजे असे हे बुरुज बनवले आहेत की जेणेकरून त्याच्यावर शत्रूवर बरोबर नजर राहील. तर समोरच आपल्याला एक गुहा दिसते मित्रांनो, पण त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे इकडच्या याच्यात पण पाणी आपल्याला दिसते. बहुतेक या खोल्या असाव्यात सैनिकांसाठी, पण त्याच्यामध्ये पाणी भरल्या गेल्यामुळे तर मित्रांनो आपण किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजा त्याच्या समोर आपण आलेलो आहे. आणि मित्रांनो ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा नाना फडणीस यांनी बांधलेला आहे. आणि वरती आपण एक या ठिकाणी आणि एक त्या बाजूला शरभशिल्प आपल्याला इथे दिसून येत आहेत. नाना फडणीसांनी हा दरवाजा बांधलेला आपल्याला इतिहासामध्ये आढळतं. आणि याच्या बाजूलाच आपल्याला आतमध्ये गेल्यावर आपल्याला दोन त्या ठिकाणी देवडे आपल्याला दिसत आहेत. इथं पण देवडी दिसते आणि दरवाजा बंद करण्यासाठी अडसर आपल्याला इथून दिसते. ही दरवाजाची मागची बाजू.
तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या एकदम प्राचीन आणि भक्कम असा हनुमान दरवाजाजवळ आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, हा किल्ल्याचा हनुमान दरवाजा आपण इथं पाहू शकतो. समोरच आपल्याला हनुमंताच्या दोन आपल्याला कार्विंग केलेल्या दिसत आहेत आणि वरती कमळाचं कार्विंग केलेलं आपल्याला दिसते आणि त्याच्यावरती छान प्रकारे एक डिझाईन केलेली दिसते. तर मित्रांनो, जेव्हा आपण किल्ल्याच्या महादरवाजामधून जेव्हा आत जातो तेव्हा असा भक्कम असा हा लाकडाचा दरवाजा आपल्याला आजही आपल्याला या ठिकाणी शाबूत आपल्याला इथे दिसतोय. आणि मित्रांनो, थोडं पुढे गेल्यावर आपल्याला या ठिकाणी एक पहारेकऱ्यांसाठी बसण्याची ही एक जागा आहे. या ठिकाणी एक खोली आहे. आणि हा एक दरवाजा. हा दरवाजातून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण किल्ल्याच्या मुख्य भागाकडे आपण जातो आणि आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी एक इमारत आणि शिवकालीन सभागृह आपल्याला दिसतं. तर मित्रांनो, आपण किल्ल्याचा हा दरवाजा त्याच्यावर आपण थांबलेलो आहे. तिथून आपल्याला मित्रांनो, दरवाजाच्या बाजूला इथं काही वास्तू आहेत, पण त्यांचा पडझड झाल्यामुळे आपल्याला त्याचे फक्त या ठिकाणी अवशेष पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, महादरवाजातून आत शिरताच आपल्याला हा एक दर्गा दिसतोय. मित्रांनो, आपण जो महादरवाजा बघितला याचं काम नाना फडणवीसांनी नोव्हेंबर 1790 मध्ये ते 1794 या कालावधीत केलं. मित्रांनो, लोहगड किल्ल्याचा प्रवास एक विलक्षण आनंद आहे. जवळच समोर आपण विजापूरचा किल्ला आपल्याला पाहायला भेटतो. तर मित्रांनो, समोर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक दर्गा पाहायला भेटतोय. आपण दर्गा पाहू आणि दर्गाच्या समोर आपल्याला एक मोठं जातं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. हा दर्गा आपण या ठिकाणी पाहतोय. महादरवाजातून आपण जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक घोड्याचा पागा, लक्ष्मी कोठी आणि दर्गा आणि समोर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला शिवकालीन सभागृह आणि त्या ठिकाणी 3 तोफ आपल्याला त्या ठिकाणी ठेवलेले दिसत आहेत. तर मित्रांनो, शिवकालीन सभागृहाच्या बाजूला आपल्याला महादेवाचं मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचुकडा आपल्याला या दिशेने आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता शिवपूर्वकालीन शिव मंदिरकडे आपण आता आलेलो आहे आणि समोर आपल्याला या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, महादेवाच्या मंदिराच्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय अष्टकोनी तलाव आपल्याला पाहायला मिळतोय. समोर या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. आपण इथं समोर पाहतोय मित्रांनो, हा पवना डॅमचा पूर्ण व्ह्यू आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
तर मित्रांनो, आपल्याला मंदिराच्या बाजूला त्र्यंबक तलाव म्हणजे अष्टकोनी तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि समोर या ठिकाणी अजून एक तलाव आहे, आपण ते पण पाहणार आहे. मित्रांनो, अष्टकोनी तलावाच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाकं दिसतंय आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी आपल्याला इथं भेटेल. हे बघा, त्या ठिकाणी आपण तिथलं पाणी आपण पिऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सोडाकोनी तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण या ठिकाणी पाहू शकतो, खूप मोठा अथांग असा हा तलाव आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपण या ठिकाणी सोडाकोनी तलावाच्या बाजूला एक छोटीशी बारव आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि खूप छानशा अशा दगडाच्या पायऱ्या आतमध्ये जाण्यासाठी केलेल्या आहेत. आणि मित्रांनो, ज्यांनी ही सोडाकोनी तलाव बांधला त्यांचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक लेक दिसतोय, पण थोडं तो पावसा पाण्यामुळे थोडं जीर्ण झालेला आपल्याला दिसतो, त्याच्यामुळे तो आपल्याला वाचता येत नाही. आणि त्याच्या खाली आपल्याला एक कोनाडा आपल्याला दिसते आणि समोरच हा खूप मोठा असा अथांग असा हा तलाव आपण या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो, ह्या तलावाच्या वरती आपण पाहू शकतो या ठिकाणी बारव लावण्यासाठी जागा केलेली आहे. आणि तिथून हे पाणी इथं पडून हे पाणी हा इथं आपल्याला एक होल दिसतोय, त्या होलद्वारे हे पाणी इकडे किल्ल्याकडे नेलं जात असतं. आपल्याला खबर दिसते, त्याच्या बाजूला आपल्याला एक मोठा दर्गा दिसतोय. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय तो लोहगडाचा विस्तीर्ण असा हा विंचूकडा. आपण तिकडे आता जातोय. आणि मित्रांनो, हा विंचूकडा म्हणजे जसा विंचूची नांगीचा जसा शेप असतो त्या प्रकारेच हा कड्याचा शेप आपल्याला दिसतो, म्हणून याला विंचूकडा सुद्धा असं म्हणतात. तर समोर पाहतो मित्रांनो, विस्तीर्ण असा हा विंचूकडाकडे जाण्यासाठी हा एक मार्ग आहे. आणि आपण ह्या मार्गाने सुद्धा आपण विंचूकडाकडे आपण जाऊ शकतो. तर मित्रांनो, किल्ल्याच्या आपण फांजीवरून चालतोय. ही समोर पाहू शकता ती फांजी आणि समोर हे पवना डॅमचं विस्तीर्ण दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण विंचूकड्याच्या शेवटच्या टोकाला आपण येऊन पोहोचलेलो आहे. शेवटच्या टोकाला तर या ठिकाणी आपल्याला एक चोर दरवाजा आपल्याला इथं पाहायला भेटतोय.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण विंचूकड्याचा छानपैकी आपण ड्रोन व्ह्यू घेतला आहे. सुंदर असा हा विंचूकडा आहे आणि खूप असा छान ड्रोन व्ह्यू आपल्याला मिळाला आहे. तर मित्रांनो, ही मजार आहे. या मजारच्याच खाली एक मोठी दर्गा आहे. आपण त्या दर्गाकडे जातो आहे आपण. तर मित्रांनो, ही जी वरती मजार आहे त्याच्या खाली खूप मोठा असा इथं एक दर्गा आहे. तर मित्रांनो, हा दर्गाच्या समोरच आपल्याला या ठिकाणी लक्ष्मी कोठी आणि घोड्यांचा पागा आणि महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला पुढं किल्ल्याची मुख्य आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय. त्या रस्त्याने आपण जर सरळ आलो इकडं तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी कोठी, घोड्यांचा पागा आणि समोर आपण शंकराचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे समोर मित्रांनो हे गाव पाहतो आपण, हे लोहवाडी. आणि हे पूर्ण आपण या ठिकाणी पाणलोट क्षेत्र पाहतोय, पवना पाणलोट क्षेत्र. तर मित्रांनो, आपण मंदिराच्याच बाजूला असलेला हा इथं आपण घोड्यांचा पागा आपण या ठिकाणी पाहतोय. समोर गेल्यावर खूप मोठा असा ही दगडामध्ये कोरलेलं एक मोठी गुहा आपल्याला दिसते आणि खूप मोठी अशी ही खोली आपल्याला इथं पाहायला भेटते. घोड्यांचा पागा म्हणून याला नाव दिलेलं आहे. बहुतेक त्यावेळी लोहगडावरचे घोडे या ठिकाणी बांधले जात असावे. पुढे पूर्ण अंधार असल्यामुळे मित्रांनो आपल्याला काही एवढं दिसत नाही, पण खूप मोठी ही अंतर्गत दगडामध्ये कोरलेलं हे भुयार आहे. या पागाच्या बाजूलाच आपल्याला अजून दुसरा एक पागा आहे. तिथं पण आपण जर गेलो तर त्या गुहेमध्ये पाणी भरलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. पूर्ण असं हे पाणी आणि आतमध्ये वटवाघळ आपल्याला दिसत आहेत आणि बाजूला एक हा तिथं भुयार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ऐतिहासिक कालीन शौचकूप आपण इथं पाहतोय. आपण बसूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे बसल्यावर त्या ठिकाणी या ठिकाणी जे पाणी इकडं आउटलेट याला इकडे दिलेलं आहे. मित्रांनो, आपण जेव्हा लोहगडावर येतो तेव्हा या ठिकाणी काही वास्तू आपल्याला निश्चितच भग्न अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहेत. पण जे इथलं आपल्याला जे स्वच्छता कर्मचारी त्यांनी खूप या गडावर नीटनेटकेपणाने स्वच्छता ठेवलेली आहे. पण या ठिकाणी काही जे ठिकाणे आहेत, वास्तू आहेत बघण्यायोग्य, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आपल्याला जास्त तिथं पोस्टर लावलेलं दिसत नाही किंवा त्या जागेची माहिती आपल्याला मिळत नाही. तर ही गोष्ट अशा किल्ल्यांवर व्हायला पाहिजे, कारण की आपण ज्या किल्ल्यावर जातो त्या किल्ल्यावर जर तिथल्या वास्तूचं व्यवस्थित प्रकारे जर माहितीपट आपल्याला लिखित माहितीपट जर असेल तर आपण निश्चितच त्या वस्तूला अजून आपण इतिहासात जाऊन ती वास्तू आपण पाहू शकतो. तर इथं असे अनेक राजवाडे आहेत जे आज पूर्ण भग्न अवस्थेमध्ये दिसत आहेत, पण त्यांचे काही अवशेष आपल्याला आजही या ठिकाणी आपल्याला लोहगडावर पाहायला भेटतात. तर अशा वास्तूंची निश्चितच जपणूक व्हायला पाहिजे. त्याकडे शासनानं लक्ष देऊन त्यांचं अजून जीर्णोद्धार कसा करता येईल याकडे अजून लक्ष द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, हा जो राजा राणीचा दर्गा आहे त्याच्या बाजूलाच हे पूर्ण हा जो भाग आहे हा पूर्ण राजवाड्यांचा भाग होता. तर मित्रांनो, आपण घोड्यांच्या पागाकडून आपण आता लक्ष्मी कोठीकडे आपण जातोय. तर समोर मित्रांनो आपण पाहतो ही लक्ष्मी कोठी. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची जी पहिली लूट केली होती आणि तो जो खजिना मिळाला होता तो खजिना ह्याच कोठीमध्ये ठेवलेला होता. लक्ष्मी कोठीच्या समोर आपण इथं पाहतोय एक अर्धी मोडलेली तोफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि समोर अशी भव्य देवी अशी ही लक्ष्मी कोठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, हीच ती लक्ष्मी कोठी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची पहिली लूट केली होती आणि जो
खजिना लुटला होता तो खजिना महाराजांनी या लक्ष्मीकोटीमध्ये ठेवला होता. खूप मोठी चिरेबंदी दगडामध्ये कोरलेली खूप मोठी अशी लक्ष्मीकोटी आपण इथं पाहतोय. तर मित्रांनो, लक्ष्मीकोटीच्या आतमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी रोज या ठिकाणी नित्य नियमाने दिवाबत्ती केली जाते आणि आतमध्ये अंधार असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. ठिकाणी स्वराज्याचा पहिला खजिना इथेच आणून ठेवला होता आणि हीच ती जागा जिथं आपण आज आलेलो आहे. इथं अशा खोल्या आहेत मित्रांनो, आतमध्ये सामान ठेवलेलं आहे, पण अशा खूप अंतर्गत भुयारी या ठिकाणी खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो लोहगड आज आपण विस्तीर्ण असा पाहिला आहे. खूप या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आपल्याला बघायला मिळतील. काही वास्तू ह्या जीर्णावस्थेमध्ये आपल्याला दिसत आहेत, पण त्यांचे आजही आपल्याला या ठिकाणी अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत. पण खूप सुंदर आणि स्वच्छ असा हा किल्ला आहे आणि या ठिकाणी किल्ल्याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ह्या किल्ल्याची वेळ असते आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी 25 रुपये आपल्याला चार्ज द्यावा लागतो आणि व्हिडिओ कॅमेरासाठी 25 रुपये आपल्याला चार्ज द्यावा लागतो. खूप सुंदर आणि भक्कम असा हा पोलादसारखा एकदम मजबूत असा हा लोहगड किल्ला आहे मित्रांनो. नक्कीच आपण या ठिकाणी येऊन भेट द्यावी. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.